आपण बनवणार आहोत मटण तहारी. खाण्याचा एक नंबर असते, एकदम टेस्टी असते, बिर्याणीलाही मागे पाडते. तर चला बनवूया मटण तहारी. त्यासाठी आपण 2-3 कांदे कट करून त्याचा बरिस्ता बनवून घेतलेला आहे. बरिस्ता थोडासा मिक्सी जारमध्ये ॲड करायचा आहे. त्यानंतर 1 वाटी दही आणि काही बेसिक मसाले ॲड करायचे आहे. लाल मिरची पावडर, हळद पावडर, काळी मिरी पावडर, त्यानंतर गरम मसाला, धनिया पावडर आणि गरम मसाला. छान असं पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्यानंतर शिजलेल्या मटणामध्ये ती पेस्ट ॲड करायची आहे. थोडीशी कोथिंबीर, थोडीशी पुदिना आपण ॲड करून त्याला मॅरिनेट करायचं आहे मटणाला आणि 5-10 मिनिटासाठी साईडला ठेवायचं आहे. त्यानंतर गॅसवरती कढाई ठेवून ती मीडियम फ्लेमवरती गरम करून घ्यायची आहे. त्यानंतर ज्यामध्ये आपण बरिस्ता फ्राय केला होता ते तेल या ठिकाणी वापरलं. त्यानंतर काही खडे मसाले, 2-3 हिरव्या मिरच्या आणि अद्रक लसूणची पेस्ट वापरली 2 टेबलस्पून आणि 1 टेबलस्पून घी वापरली. त्यानंतर मॅरिनेट केलेलं मटण त्यामध्ये ॲड करायचं आहे. छान असं वरून थोडीशी कोथिंबीर, थोडासा पुदिना, काही गरम मसाला ॲड करायचा आहे आणि छान असं शिजवून द्यायचं आहे 5-10 मिनिटासाठी. त्यानंतर थोडीशी मसूर डाळ आपण वापरलेली आहे. तुम्ही वाटल्यास ते स्किपही करू शकतात, परंतु या ठिकाणी मटण तहारी खूप छान लागते. त्यानंतर स्वच्छ धुतलेले तांदूळ ॲड केले. या ठिकाणी आपण कोलम तांदूळाचा वापर केलेला आहे. तुम्ही वाटल्यास तर बासमती तांदळाचा वापर करू शकता. लो फ्लेमवरती छान अशी तहारी आपण शिजवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता आपली तहारी रेडी आहे. खाण्यास एकदम टेस्टी आणि एक नंबर असते. तुम्ही नक्की ट्राय करा या रेसिपीला. भेटूया एक नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, कारण माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची